Hello. Uh, well, माझ्या साईडला आय डोंट नो समवन इज स्मोकिंग. कोण का करत आहे बे? अजीब आहे यार. हा, काय म्हणत यास लाईफ मध्ये कधी कधी असं होते ना की जेव्हा आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी कळते तेव्हा आपण खूप शांत होऊन जातो. म्हणजे लहानपणी कसं की कोणत्या गोष्टीचा एकदम आपल्याला त्रास नाही, कोणत्या गोष्टीची फिकर नाही, काही नाही. जस्ट लाईक एन्जॉय द मोमेंट whenever I want. बट आपण जसं मोठे होत जातो ना तसं आपल्यावर रिस्पॉन्सिबिलिटी येते. आपल्याला स्वतःला काहीतरी प्रूफ करून दाखवायचं असते. ऍक्च्युली हा एक आपल्या लाईफचा एक पार्ट आहे. म्हणजे आपल्याला काही ना काहीतरी करून दाखवायचं आहे. दॅट इज द मोमेंट, राईट? रिस्पॉन्सिबिलिटी, कर्तव्य, जबाबदारी, या साऱ्या गोष्टी नाही का आपल्याला नाही का शांत करून टाकते. आणि आणि कळतच नाही की आपण केव्हा मोठे झालो. मी कधी सरला इमॅजिन करतो ना, लहानपणी मी एवढं हसायचो, कुदायचो वगैरे. आज मी एका जागेवर 16 घंटे राहतो, एकाच जागेवर, एकाच चेअरवर. हॅव यू रिअली इमॅजिन 16 hours, 14 hours, शुड आय से 12 hours. 10 आवर तर ऍव्हरेज आहे. 10 घंटे 10 ऍव्हरेज नाही हो, ऍव्हरेजच म्हणता. इट्स लाईक डेली 10 घंटे. हो यार, म्हणजे असा एक लाईफचा एक मोमेंट येतो जिथे आपल्याला अशा रुटीन सोबत नाही का प्रेम होऊन जाते. म्हणजे इट जस्ट लाईक पार्ट ऑफ लाईफ. मंडे सकाळी उठा, ऑफिसला जा, ऑफिसवरून घरी या, थकले तर झोपा, नाही थकलं असं तर एखादी पिक्चर पहा, जेवण झालं थोडस टेरेसवर फिरा, रात्री पुन्हा झोपा, दुसऱ्या दिवशी सेम प्रोग्राम. स्पेशल काय होतच नाही. या स्पेशल फक्त एवढंच होते का एव्हरीडे आपण फिल्म वेगवेगळ्या पाहतो. या आज ही नाही तर ती नाही तर ही. आणि फिल्म पण आपल्या चॉईसचे नाही, कारण युजली माझ्यापाशी बहुत सारी फिल्म आहे ना, सो आय गेट कन्फ्युज का कोणते बघायचे. सो मी एकाच वेळेस सारे फिल्म लावून देतो. व्हीएलसी मीडिया ऑन शफल मोड. त्या शफल मोड मध्ये कोणताही एक मूवी लागून जाते, कोणताही. या ते व्हीएलसी मीडिया प्लेअर डिसाइड करण का मी आज कोणता पिक्चर पाहिजे. शफल मोडवर लावून देतो, जो समोरील जो पहिला दुसरा तिसरा येईल पाहाला असन नेक्स्ट करायचा. दॅट्स इट. बट त्याच्यानंतरचे बाकीचे जे, ठीक आहे तू पिक्चर पाहत आहे, 3 घंटे तू तुझी लाईफची स्टोरी विसरून त्या फिल्म मधल्या लाईफच्या स्टोरी मध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन राहिलाय आणि ते काफी इंटरेस्टिंग वाटून राहिलाय. दॅट इज गुड. बट त्याच्यानंतर उरलेले 20 घंटे आहे, त्याच्या स्टोरीचं काय? 20-21 घंटे आहे तर त्या स्टोरी बद्दल आपण कधी विचारच करत नाही. पण असं नाही की आपण विचार करत नाही, विचार करतो, राईट? प्रत्येक गोष्टीला आपण विचार करूनच
त्याच्यावर ऍक्शन करतो ना, राईट. आज मी इथे आहे बिकॉज ऑफ दॅट, की मी कुठेतरी काही ना काहीतरी केलं त्यामुळे आज इथे आहे. उद्या मी कुठेतरी राहणार बिकॉज ऑफ दॅट, की आज मी काही ना काहीतरी करत आहे त्यामुळे. प्रत्येक गोष्टीसाठी रिझन आहे. आता तर कधी एक प्रकारे शांत राहणं एक प्रकारे हेच झालंय. काय झालंय म्हणजे सवय, या हॅबिट झालीय. शांत राहणं, ऑफिसमध्ये शांतीने काम करणं, घरी शांतीने येणं, झोपायचं, पिक्चर पाहायचा, टेरेसवर घुमायचं, आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये बडबड करायची, पुन्हा झोपायचं. लाईफ मध्ये झालं काही इंटरेस्टिंग होऊनच नाही राहिलाय. इट जस्ट लाईक मी असा विचार करतो, बट असं नाही आहे. माझ्या लाईफमध्ये इंटरेस्टिंग फॅक्ट आहे आणि बहुत सारे आहे आणि बहुत मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी आपल्याला फक्त अंडरस्टँड व्हावं लागते की आपल्याला काय काय करायचं आहे. राईट नो मी कसं मी सेट आहे का मला असं असं करायचं आहे, तसं तसं करायचं आहे. सो मी काय करतो, मी त्या गोष्टीसाठी मेहनत करतो, शांतीने करतो. आपल्याला समोर काही गोष्टी अचीव करायच्या आहे तर आज मी कोणती मेहनत केली पाहिजे. सो अरे झालंय ना राव, किती मेहनत करशील. ऑफिस मध्ये एवढी गांडमराई करून राहिलाय, त्याच्यानंतर तू कानात हेडफोन्स टाकून तुझ्या फिल्म बद्दल विचार करून राहिलाय. आता किती मेहनत तुम्हाला कशी आहे का करायला, सांग ना. व्हॉट शुड आय डू. तुला डेफिनेटली एक गर्लफ्रेंडची गरज आहे, ऑफकोर्स आहे. या झाडावर लागून असते का फळ, झाडावर लागून असते का गर्लफ्रेंड, उचलली तोडली खाल्ली. तरी हिंमत लागते कोणासोबत मुलीसोबत बोलण्यासाठी बघा. आणि लिटरली कसं आहे, माझी अशी एक प्रकारे भावना आहे, या कोणती गोष्ट नाही का खूप जास्त भेटली किंवा कोणती गोष्ट खूप लवकर भेटली तर त्या गोष्टीचा इंटरेस्ट हळूहळू कमी होत जातो. ऍटलिस्ट माझ्यामध्ये तरी होतो. पहिले मला मोबाईलचा खूप शॉक होता रे, बहुत जास्त. जस्ट लाईक 11वी-12वी मध्ये मी जस्ट झॉम्बी होतो, झॉम्बी मोबाईल साठी. इकडे कुठे दिसला कोणता मोबाईल का, बहुत जास्त. आज माझ्यापाशी 2-2 फोन आहे, बट आणि इव्हन चार्ज पण नाही करत. राईट नो माझा ऍपल फोन वर लाईक 2% चार्जवर आहे आणि मी चार्जिंग वर पण नाही लावून राहिलो. लावीन सकाळी का करायचंय फाईन. आय यूज टू गेट रिअली बोर अँड व्हेरी मच सून. खूप लवकर बोर होतो यार मी प्रत्येक गोष्टीपासून. त्यामुळे मी नाही का कोणत्या गोष्टीला काफी पेशन्स देतो यार. आणि गर्लफ्रेंड किंवा पार्टनर किंवा जो कोणी व्यक्ती राहील तो व्यक्ती खूप मोठा राहील ना माझ्या लाईफ साठी, बहुत मोठा राहील. जो पर्सन माझा पार्टनर बनवीन तो बहुत मोठं कॅरेक्टर आहे माझ्या लाईफ मध्ये, एक पार्ट ऑफ माय लाईफ आहे. मी त्या कॅरेक्टर सोबत, त्या पर्सन सोबत मी समोर येणारे 30-35 वर्ष त्या पर्सन सोबत राहील. सो तर तो पर्सन राईट असलाच पाहिजे माझ्यासाठी, रॉंग नसला पाहिजे. आणि एवढा म्हणजे आणि अशा करिअर सोबत की ज्या करिअर मध्ये मला माझंच नाही माहित का माझं का होईल. चांगलंच होईल असं माहित आहे, बट मला माझ्या करिअर मध्ये मला एवढं माहित आहे की मी स्वतःला टाइम नाही देऊ शकणार यार. दॅट्स इट. कारण मी जेव्हा काम करतो मला काही काही लक्षात राहत नाही, लाईक कोण का आहे, का करायचं. इट्स लाईक आय यूज टू डू वर्क ॲज अ वर्क.
दुसरा अलता भलता विचार नाही करत. आणि आणि मला एवढं माहित आहे की समोर जाऊन मला खूप काम करायचं आहे, बहुत जास्त काम करायचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी माझ्या जी जवळीक लोक आहे किंवा जो कोणी पार्टनर राहीन त्याला मी वेळ देऊ शकणार नाही. या. किंवा समोर जाऊन सुद्धा त्या पार्टनर सोबत होणारे माझे रिलेशन किंवा त्या पार्टनर सोबत होणारा एखादी मुलगा एवढे समजो नाही, माझा एक कोणतरी मुलगा इज लाईक, मी एवढंही सांगून ठेवतो यार की माझा कोणी फ्युचर मध्ये कोणता मुलगा वगैरे झाला, मुलगा मुलगी किंवा माझा डॉटर सन वगैरे जरी झाला तरी मी त्या मुलासोबत किंवा डॉटर त्या सन सोबत जास्त टाइम स्पेंड करू शकणार नाही. बिलकुल नाही यार, कारण माझं काम असं राहील का. येस. सो मी आतापासूनच तयार करून ठेवतो स्वतःला की हा माझ्यावर अशी सिच्युएशन येऊ शकते का येणारच आहे. सो आय यूज टू प्रिपेअर फॉर दॅट. काही होऊ शकते. ऑलराईट. Hello, this is the Maya Artifact episode number 14, 18, 89, 88, sorry, 88. आजची तारीख आहे 9 मार्च 2019. आता वाजले रात्रीचे 12:25. येस. सांगण्यासाठी काही स्पेशल नाही. एव्हरीथिंग वॉज काइंड ऑफ लाईक अ सेम डे ऑफ एव्हरीथिंग. या काही स्पेशल नाही. या प्रतीकचा फोन आलता. या दॅट्स द रिली न्यू वन. रोज रोज प्रतीकचा कॉल येत नाही. 11वी-12वी मध्ये वी यूज टू स्पेंड लॉट ऑफ टाइम विथ इच अदर. प्रतीक वॉज वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड. म्हणजे आमचा एक ग्रुप होता, प्रतीक, मी, तुषार आणि सूरज. 11वी-12वी मध्ये आम्ही सोबत होतो. या ट्युशन झाली का आम्ही मस्त रेल्वे ग्राउंड वर जायचो, रेल्वे क्वार्टरवर, आणि काफी टाइम स्पेंड करायचो यार. जस्ट रिली ग्रेट. सूरजचं ब्रेकअप, पॅचअप वगैरे सगळं तिथेच झालंय. आणि खूप साऱ्या मेमोरीज आहे या. बट आता 11वी-12वी होऊन ऑलमोस्ट 8-9 वर्ष झालंय. 9 वर्ष, 6 वर्ष तर मला डिप्लोमाला लागले. त्याच्यानंतर 7-8-9 वर्ष. 9 वर्ष म्हणता येईल. 9 वर्ष झाले. येस. 9 वर्ष झाले. आणि इंजिनिअरिंग मध्ये होता, सॉरी इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर 11वी-12वी नंतर 4-5 वर्ष आम्ही होतो सोबत. मग प्रत्येकांचे हे येतात ना, म्हणजे प्रत्येकांची वेगवेगळी लाईफ पाथ, वेगवेगळा स्पेस वेगळी होऊन जाते. सो प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी जातो. आता सूरज तो एरोनॉटिक्स मध्ये, इंजिनिअरिंग एरोनॉटिक्स मध्ये गेला. तो नागपूरमध्येच आहे. बट आता तो राईट नाऊ आय डोंट नो यार कुठे. मी तर मलाही नाही माहिती यार. मी पण त्याची हाल खबर काही घेतलीच नाही. प्रतीकीचं इंजिनिअरिंग झालं, तो फॉरेस्ट ऑफिसर झालं बनायचं आहे. सो त्याचे प्रिपरेशन करून राहिलाय. तुषार वॉज डुईंग MBA. इवन त्याचं झालंय वाटतं MBA. तो आता कोणत्या कंपनीमध्ये वगैरे लागणार आहे का नाही आय डोंट नो, बट MBA करते एवढं माहित आहे. आणि मी इकडे नागपूरमध्ये. सो आता कसं खूप दिवसांनी बोललो ना, थोडं चांगलं वाटलं यार. ऍक्च्युली मी डॉच करणार नव्हतो त्याच्या फोनला, बट कसं आहे की तोही इम्पॉर्टंट आहे ना. म्हणजे त्यावेळेस आम्ही तो मोमेंट आम्ही होतो बा. व्हॉट्सअपवर ग्रुपही बनवला होता आम्ही 4 जणात वगैरे. आम्ही स्टार्टिंगला खूप चॅटिंग वगैरे करायचो. मग त्याच्यानंतर मग ग्रुप झाला थंडा. आणि मग तो व्हॉट्सअपच्या कोणत्यातरी कोपऱ्यामध्ये आहे पडून.
कोणीच तिथे चाट नाही करत. काम आहे का? या सो राईट नाव एव्हरीथिंग इज हिअर. बोलणार काहीतरी बोलणार आता, नाहीतरी का आता 12-1 वाजलेच आहे, दुपारी झोपलो आहे, सो लवकर तर काही झोप येणार नाही, राईट. मोबाईल वगैरे रोजच आहे. बोल थोडं स्वतःसोबत. काय बोलायचं काय. हा, उद्या मी जाईन गावी. या दॅट्स द न्यू वन. घरी जाईल. हे घरी जाण्याची फिलिंग आहे ना, हे बहुत जबरदस्त आहे रे, बहुत जबरदस्त. इट इज रिअली इनक्रेडिबल. म्हणजे मी घरी जाईन, दॅट्स फॅक्ट, दॅट्स रिअली ग्रेट. हे किती एवढं मस्त आहे ना, की बहुत जास्त. की जेव्हा नाही का तुम्ही घराच्या दूर राहता काही महिने, त्याच्यानंतर तुम्ही घरी जाता ना, तर घरी जाण्याची एक्साइटमेंट वॉज काइंड ऑफ लाईक अ डिफरंट. या म्हणजे आप सोच नाही सकते. हा असा एक्सपिरियन्स आहे जो व्यक्तीने हा एक्सपिरियन्स घेतला, म्हणजे या एक्सपिरियन्स केला. या व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज दॅट की म्हणजे आपण हे कोणाला सांगू शकतो. म्हणजे जो बंदा जो घरी राहत आहे दिवसभर, आई वडील त्याच्या समोर राहत आहे, तर त्याच्यासमोर ही गोष्ट काइंड ऑफ लाईक अ रिली पॅथेटिक. या बट हीच गोष्ट नाही का, तू एका व्यक्तीला म्हण जो आई वडिलांना एका वर्षातून 2दा बघतो. या तो जस्ट लाईक वर्षातून 4-5 महिन्यानंतर घरी जातो. या त्या बंदाला म्हण यार, तो बंदा एकदम रडून देईन. कारण ते घरी जाण्याची एक्साइटमेंट वॉज ते असते ना, अरे यार चलो उद्या सॅटरडे, यार उद्या घरी जाऊ, अबे यार 4 दिवस बाकी आहे सॅटरडेला, त्याच्यानंतर घरी जाऊ 2 दिवस, मी उद्या जायचं आहे, तयारी करून ठेव, सॅटरडे मादर चोद, अब तो जाएंगे चोद. असं होते ते, अब तो घर जाएंगे यार, असं होते ते घरी जाणं म्हणजे. ते एक्साइटमेंट वॉज तो बहुत जबरदस्त फिलिंग असते. सेम ॲज आय फील लाईक मी उद्या आता घरी जाईल, या उद्या आई वडिलांसोबत भेटील, त्याच्यानंतर मित्रांसोबत, आणि त्याच्यानंतर कॅप्टन मार्वल, स्पेंड सम टाइम विथ दॅम, फील्स ग्रेट. झालं मग मंडे पासून फिरस ऑफिस. थँक गॉड मी महिन्यातून ऍटलिस्ट 1-2दा तरी जातो. काही काही जण असतात ज्यांना वर्षातून 1-2दा जायला भेटते. बट मलाही समोर असेच प्रमाणे चॉईसेस राहील, या वर्षातून 1-2दा वगैरे. अजून काय सांगायचं आहे? अजून तर काही नाही. या इट्स काइंड ऑफ लाईक रिअली नथिंग टू से. हेच आहे यार, हेच गोष्ट नाही का म्हणलं का पटत नाही. आपल्यापाशी काहीच नाही राहत सांगण्यासाठी. मेरे पास कुछ भी घंटा कुछ क्या बोलू, काय सांग ना. अजून काय, आज मी 2 किलो हागलो, व्हॉट शुड आय से, हे सांगू आता मी. 2 किलो हगना, 2 किलो बहुत होते यार. इट इज लाइक कोई हग रहा है और अपना वो हगना गिन रहा है, कितने किलो हगा मादर्श होते. नाही असं होत नाही. 2 किलो कुठं हगते वे, इट इज लाईक हार्डली, इट इज लाईक आपण एक अंदाज लो, आपण किती हागत असाल. ऍटलीस्ट 500 ग्रॅम. 500 ग्रॅम, 500 ग्रॅम वुड बी, म्हणजे एक्झॉस्ट होऊन ते पूर्ण वगैरे मॅक्स टू मॅक्स 300 to 500 grams. 1 किलो वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली बिग डील, बट मैक्स टू मैक्स 500 ग्राम. क्या सोच रहा है. ओके ठीक है, डोंट गेट सो मच
okay. त्याच्यानंतर काय केलं मी, त्याच्यानंतर झोपलो यार. इज लाईक सहा नाही किती वाजता झोपलो मी 4 वाजता झोपलो, 8 वाजता उठलो. उठल्यानंतर मग काय, मग हागायला गेलो या. आणि मग काय केलं, मग एक पिक्चर पाहत होतो. यस, आपला माणूस, मराठी मूवी अर्धाच बघितला. क्राईम मूवी वगैरे होता, मला आवडत नाही युजली क्राईम सीन वगैरे मूवी, पण थोडस बघितलं, मला दुसरी काही चॉईस नव्हती या. आणि मग तो अर्धाच बघितला. मग डब्बा आला, जेवण केलं, आणि मग हा पिक्चर डाउनलोड केला, कारवान. आणि इट्स काइंड ऑफ लाईक रिअली ग्रेट या. हे मूवी नाही का बिलकुल रिलेट करते यार माझ्याशी. बट रिलेट करते म्हणजे एकदम 100% नाही. म्हणजे याचे फादर वॉज काइंड ऑफ लाईक अ रूट टू हिम. याचे फादर नेहमी म्हणायचे की आपल्या स्वतःच्या अम्बिशन्सला दूर ठेव आणि लाईफ मध्ये स्वतःला काही ना काहीतरी स्टँडअप करण्यासाठी तू कर बा. तर असे माझे वडील नाही. माझे वडील सपोर्ट करतात, बट मला माहित आहे की माझ्या वडिलांचा सपोर्ट इज नॉट हॅड इनफ फॉर माय ड्रीम. बिकॉज आय नो की मला बहुत सारा पैसा लागणार आहे, आणि बहुत सारा पैशासाठी मी काय वडिलांच्या पैशावर डिपेंडंट राहणार नाही. सो आय यूज टू चूज माय डेस्टिनी टू माय सेल्फ. ओके, अनदर थिंग इज दॅट की हा बंदा खूप जास्त शिकलेला आहे. आय एम नॉट दॅट. मी तेवढं जास्त शिकलेला नाही आहे. ओके, अनदर थिंग इज दॅट की he has a friend and he has a female friend. वो मेरे पास नहीं है फ्रेंड. उसके पास दोस्त है, और उन दोस्तों में लड़कियां भी शामिल है. भाई ये तो साला हे अशा प्रमाणे आहे ना की माझ्यापाशी लॅम्बोर्गिनी आहे. हाँ भाई, मेरे पास दोस्त है और उन दोस्तों में लड़कियां भी है. अरे मेरे ये तो बहुत बड़ी अचीवमेंट होगी बॉस, बहुत बड़ी. भाई तो सोच नहीं सकता, इतनी बड़ी अचीवमेंट है भाई. भोग में लैम्बोर्गिनी यार. मेरे दोस्त है और उन दोस्तों में लड़कियां भी है, और आई यूजुअली टॉक टू देम और दे ऑल्सो टॉक टू मी. अरे मेरे बाप, स्वर्ग स्वर्ग, स्वर्ग ही स्वर्ग. अरे बहुत बड़ी अचीवमेंट है यार. इट इज लाइक कॉलेज की डिग्री की भोग में लैम्बोर्गिनी की मादरचोद, लड़कियां भी है तेरे ग्रुप में. ये बहुत बड़ी बात है, बहुत बड़ी बात. इट इज लाइक हे सिंगल लोकांसाठी एक बहुत मोठी अचीवमेंट आहे. आय एम ट्राइंग टू से दॅट की या सिंगल लोक जे सिंगल आहे, जे तडपून राहिले, तड़प रहे अंदर से, उनके लिए बहुत बड़ी अचीवमेंट. इट इज लाइक हे असे लोक नाही जे लोक हा म्हणजे स्टड आहे, लड़कियों के बीच में रहते, दे डिडंट रियली केअर अबाउट ऑल दोज थिंग्स या. म्हणजे सिंगलपणा आहे ना, म्हणजे जस्ट लाईक कोणती गोष्ट नसणे पण नाही का एक चांगला एन्जॉयमेंट आहे या. कारण ती तडप महसूस होते आपल्याला या. म्हणजे आपण कसं आपल्याला भूक लागली तर आपण कसं एकदम तडपून जातो ह्या. आणि हे फिलिंग केव्हा माहित पडते, जेव्हा आपल्याला ऍक्च्युली भूक लागते तेव्हा, राईट. आता तुमची आई आहे आणि तुम्हाला कंटिन्यू जेवण भेटतच आहे आणि तुम्हाला काही जेवणाची काही कमतरताच नाही, काही नाही, तर तुम्हाला ती तडप कधी महसूस होणारच नाही या. सो दॅट्स द वन थिंग जे नाही का सिंगल लोक आहेत, त्या सिंगल लोकांनी कसं इज लाईक देन व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज दॅट की या. आता काय करायचं, आता वाजले आहे 12:30. मला उद्या सकाळी उठायचं आहे 6 वाजता, आणि युजली मी 4 घंटेची झोप घेतली आहे. सो पिक्चर पण पाहिला आहे. काही नाही, थोडस फेसबुकवर थोडं सर्च करू या. Naukri.com वर आपण थोडे सर्चिंग करू, रेझ्युमे अपडेट वगैरे करून घेऊ आणि काही जॉब्सला अप्लाय करू, राईट. अँड देन गो टू स्लीप. ऑलराईट, सो टिल देन एव्हरीथिंग इज गुड, इज फाईन. उद्या मी वर्धेला राहीन. माइट बी शायद 8 एपिसोड होईल का नाही माहित नाही, कारण एन्जॉयमेंट एवढं राहते घरी गेल्यावर तर. आणि इव्हन ऍक्च्युली काय की रविवारी बेबी शॉवर आहे. जस्ट लाईक मला आज पहिल्यांदा माहित पडलं बेबी शॉवरचा अर्थ काय या. बेबी शॉवर, इट्स काइंड ऑफ लाईक अ न्यू वर्ड टू मी. आणि याचा मिनिंग पण मला आजच माहित पडला, बेबी शॉवर. ओके, माझ्या ताईची आता
डिलिव्हरी होणार आहे. या शी इज प्रेग्नेंट आणि तिला 9 महिने झाले ऑलमोस्ट. या आणि तिला आता केव्हाही प्रेग्नन्सी होऊ शकते. सो तिच्या माहेरी एक कार्यक्रम आहे, बेबी शॉवर. म्हणजे मुलगा याच्या अगोदर नाही का, म्हणजे आईची एक प्रकारे आय डोंट नो समथिंग लाईक डुईंग सेलिब्रेशन थिंग लाईक. मला तेवढं काही फास्ट माहित नाही, पण त्याच्यामध्ये नाही का सगळेजण फॅमिली वगैरे इन्व्हॉल्व्ह होते. सो आम्ही सगळेजण जाईन आणि मजा सगळे कझन्स वगैरे सगळे भेटन आणि इट्स काइंड ऑफ लाईक रिअली एन्जॉयमेंट टू मी. या सो या this is the My Artifact episode number 14, 80, 80, 88. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.